अहो येस. अरे तुम्ही कुठून हे बुकेज? अहो हे बुकेज बरं हे तर तुम्ही आत्ता घेऊन आलात, पण मग हा बुके हा तर काल रात्री इथे नव्हता ना, हा कुठून आला? माहित नाही, म्हणजे मी सकाळीच पाहिला. काल रात्री आपण घरी नव्हतो तेव्हा कदाचित कोणीतरी आलं असेल घेऊन, आईने तो घरात घेतला असेल आणि ही 2 बुकेज आत्ता मला बाहेर दिसली. काय की माझ्या बायकोसाठीच आले असतील ना हे बुके. माझी बायको आता स्टार ॲडव्होकेट आहे ना, बस तिला सगळे ओळखतात. आम्हाला कोण ओळखतंय? आम्हाला कशाला कोण शुभेच्छा देणार आहे? आमच्यासाठी कोण असे बुकेज पाठवणार आहे? बस काय चाललंय तुमचं? बरं आता मी निघू कोर्टात जायला? मी तुला सोडायला कोर्टात येऊ? नको, मिठू ते खाली वाट पाहतात माझी. ठीक आहे, व्यवस्थित जा. बाय. मंजुषासारख्या समाजाला कलंक असणाऱ्या बाईला अटक करण्यात माझ्या सगळ्या मैत्रिणींचा वाटा आहे. हे आमचं सगळ्यांचं यश आहे. त्यामुळे मला त्या सगळ्या जणींना शुभेच्छा तर द्यायलाच हव्या. हा बुके मी कोर्टात घेऊन जाते, कारण आम्ही सगळ्या जणी एकत्र तिथेच भेटणार आहोत ना. वल्लरी, अरे मिठूताई, तुम्हीच पहिले आलात. चला बसून घ्या. तेजाबाई येतच असतील, बाकीच्यांना पिक करत जाऊ आपण. अगं बाकीच्या पोचल्या पण कोर्टात, आपण दोघीच राहिलो. त्या म्हणाला की तू वल्लरीसाठी थांब, म्हणून मी थांबले. चल लवकर निघूया, खूप उशीर होतोय आपल्याला. हो मग बसा पटकन, चला निघूया. अरे वा वल्लरी, माझं इतकं जंगी स्वागत, क्या बात आहे. थँक्यू. हा चला पुरे, नंतर सांगते काय ते. बसा पटकन. हो, हे मी मागे ठेवते. त्या सर्व जणी उद्या दुपारी 12 वाजता भैया हो. चल. किती वेळ लागेल? करा ना पटकन, पोचायचंय आपल्याला. होईल म्हणाला 10 मिनिटात. नाही नक्की होईल ना. आणि काय ग, कसली बंडल गाडी आहे तुझी? विकून का नाही टाकत तू? 10 वेळा ऑलरेडी बंद पडलीये. कोर्टात पोचायचंय ना आपल्याला. ए प्रेरणा, काही काय बोलतेस अगं? चुकीचं बोलतेस तू. जा यार तुम्ही लोक. माझी मिठूच छान आहे. मी बघते, मी कायम तिचीच बाजू घेता ना. उमा चांगलीच आहे ती, आणि आता तर किती मोठ्या माणसासारखी वागायला लागलीये. हे मात्र करेक्ट आहे तुझं. म्हणजे बघा ना, आत्ता आपण जे काही धाडस करतोय त्याचं मूळ कारण आपली मिठूच आहे. मिठू कसं काय? अगं तिनेच बोलवलं होतं ना वल्लरीला सत्कारासाठी, आणि तिथेच मंजुषाची भेट झाली. मग हे सगळं प्रकरण उघडकीस आलं. एक्झॅक्टली. वल्लरी जर आश्रमात गेलीच नसती तर हा सगळा हा सगळा भयानक प्रकार आपल्याला कळलाच नसता. तर अजून कितीतरी मुलींची आयुष्य नासवली असती त्या मंजुषाने. त्यामुळे करेक्ट आहे. खरं क्रेडिट आपल्या मिठूच आहे. 3 cheers फॉर मिठू. हो चेस. हळवा. वल्लरी बघ, तू काही पण कर, तिला ना कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे. कायमची तुरुंगात राहिली पाहिजे. त्या मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त केलं ना, तिचं पण आयुष्य कायमचं उद्ध्वस्त झालं पाहिजे. असं काहीतरी कर. वल्लरी मला सांग, तुमच्या कायद्यात अशी काही प्रोव्हिजन आहे का, जेणेकरून ह्या पर्टिक्युलर कैद्याला कठोरातली कठोर शिक्षा होईल? असं काही आहे का ग? हे बघा, मला तुमचा त्रास समजतोय, पण प्लीज आत्ता शांत व्हा. आणि तुम्ही नका काळजी करू. कायदा तिला कठोरात कठोर शिक्षा करेल आणि योग्य ती शिक्षा करेल. फक्त मला सांगा, मी तुम्हाला आश्रमातनं मंजुषाच्या विरोधात जे पुरावे लागणार आहेत ते आणायला सांगितले होते, ते आणलत का तुम्ही? मंजुषाची सगळी पापं बंदिस्त आहेत ह्यात. जेव्हा हे सगळ्यांसमोर येईल ना, तेव्हा सगळेच जण म्हणतील की हिला कठोरातली कठोर शिक्षा झालीच पाहिजे. अरे हे सगळेजण इथे काय करतात? ह्या तर आपल्या पुढे जाणार होता ना कोर्टात.
चहा पीत काय बसल्या त्या? अरे काय काय चाललंय तुमचं? इथे चहा पीत काय बसलात? आमच्या आधी निघालात ना तुम्ही कोर्टात जायला? मग नाही बरोबर आहे तुझं. काय ना, श्वेता मॅडमची गाडी बंद पडली आपल्या. रस्त्यावर चालण्यापेक्षा बंद पडण्याचा स्कोर जास्त आहे हिच्या गाडीचा. माझा अनुभव जास्त आहे या गोष्टीत. मॅडम गाडी ठीक झाली आहे. हा आलोच. बघा बोला आता. आता बोला. नाही नका बोलू. चला लवकर जाऊया, नाही तर उशीर होईल. चला मिनिट श्वेता, अजून 2-2.5 किलोमीटर आहे इथून कोर्ट. तेवढ्या अंतरात 20 वेळा तरी बंद पडेल ना तुझी गाडी? काय आहे, आपली वल्लरी मंजुषाला कशी शिक्षा करवते ते पाहायचंय ना. बरोबर आहे. नाही, वल्लरीचा खटला संपेल, ती परत इथे येईल, तरी आपण इथेच असू चहा पीत. त्यापेक्षा आम्ही जातो वल्लरीच्या गाडीतनं, आणि माझा ऐकशील ना तर तू पण चल. थोडा चहा फेकू का तुझ्या अंगावर? अहो काय चाललंय? चला आता बघा वेळ किती झालाय. चहा काय संपवत बसलात तुम्ही? घ्या, बसायच्या जागेवर बुके. सगळ्या जणी कशा काय जाणार गाडीतून? एवढंच ना. बुके आपण श्वेताच्या गाडीत ठेवूया. तसही ती गाडी रिकामीच जाते ना. ए हो, बेटर आहे, म्हणजे आपल्याला बसायला कम्फर्टेबल होईल. गुड आयडिया. एक मिनिट मिठू ताई, इकडे आलो. आज मला कोणीतरी कॉंग्रॅच्युलेट करायला म्हणून पाठवला, पण हा बुके खऱ्या अर्थाने आपल्या 5ही जणींसाठी. पण तरी सगळ्यात पहिले जर का कोणाचं असेल तर तो आपल्या मिठूताईंचा. कारण त्यांच्यामुळे ही केस समोर आली, त्या निमित्त ठरल्या. कारण हे सगळं तुमच्याशिवाय शक्यच नसतं झालं. अगो वल्लरी, मी निमित्त मात्र आहे, पण ह्या सगळ्याची सुरुवात तू केलीस ना, त्यामुळे सत्कार माझा नाही तुझा झाला पाहिजे. मग असं झालं तर मी तर फक्त हा प्लॅन आखलाय. खऱ्या अर्थाने त्या मंजुषाच्या घरात जाऊन ज्या शिपायाने सगळे पुरावे तिच्या विरोधात शोधून काढले त्या आपल्या तेजाताई आहेत. त्यांचा सत्कार व्हायला हवा. धन्यवाद धन्यवाद. पण मला असं वाटतं की स्वयंपाक तर मला येत नाही. मी स्वयंपाक करायला गेले होते, पण फोनवर जर मला प्रेरणाने प्रत्येक पदार्थाची रेसिपी सांगितली नसती तर मला एका दिवसात तिने काढून. त्यामुळे मला हा सत्कार करायचा आहे प्रेरणाचा. थँक्यू. हे पण आपल्याला सगळ्यांनाच एकदम खंबीर पाठिंबा आपल्या श्वेतानी दिलाय. आणि मुळात आश्रमात सगळ्यात आधी डिटेक्टिव्ह बनून तीच गेली होती ना, त्यामुळे श्वेताचाही सत्कार झालाच पाहिजे. थँक्यू थँक्यू. थँक्स अ लॉट. इसी बात पे एक सेल्फी हो जाए. चला. ये वाव. चला आता पण एक निघूया मिनिट. का? हा बुके जिचा आहे तिला मी परत देते. ऑल बिकॉज ऑफ यू. थँक्यू. ठीक आहे, तुम्ही सगळ्या गाडीत बसा, मी हा तुझ्या गाडीत ठेवू. चला चला जा पटकन या. हे कर आता. हो ताई, चायचे पैसे द्या ना. पैसे आम्ही किती मोठी केस जिंकली माहितीये. एक मिनिट थांबा, मी माझा फोन बघते. ए थांब थांब, मी कॅश देते. पर्स गाडीत आहे. श्वेता, माझी पण पर्स घेऊन ये. हो. तुम्ही पर्स घेऊन या, तोवर मी मोबाईलवरून ट्राय करते माझ्या.
काय हॅलो काय या नाही उठा ना नाही ताई इकडे बघा तेजताई मी वल्लरी ठीक होते तुम्ही श्वेता ताई श्वेता श्वेता ताई श्वेता ताई ठीक आहोत तुम्ही श्वेता ताई डोळे उघडा ना प्रेरणा प्रेरणा काय झालं प्रेरणा प्रेरणा काय झालं ठीक आहे तू अजित भाऊजी तुम्ही प्रेरणाताईंना डॉक्टरांकडे घेऊन गेला होता ना काय म्हणाले डॉक्टर पिल्लू कसं आहे प्रेरणाताईंना काही धोका तर नाही आहे ना वल्लरी तुम्ही कोणी काळजी करू नका डॉक्टरनी मला व्यवस्थित चेक केलंय आणि स्वामींच्या कृपेने पिल्लूही एकदम व्यवस्थित आहे. हा पण डॉक्टरांनी आराम करायला सांगितलंय. त्यांनी सांगितलं की अजिबात बाहेर पडायचं नाही. बाहेर पडायचा प्रश्नच येत नाहीये. पण मला एक गोष्ट कळत नाहीये तुमच्या गाडीमध्ये बॉम्ब कसा काय काय प्रकार आहे हा? गाडीत बॉम्ब कोणी ठेवला कधी ठेवला कसा ठेवला? प्रेरणा काय प्रकरण आहे हे? वल्लरी मंजुषाने केला असेल का ग बॉम्बस्फोट मलाही तेच वाटतंय पण शंका होतीच मला तिला आपण पोलिसांच्या स्वाधीन केलं ना म्हटल्यावर सूड उगवणारच ती. एक मिनिट काय बोलताय तुम्ही? मंजुषाच्या पकडल्या जाण्याचा आणि तुमच्यावर सूड घेण्याचा काय संबंध आहे? मला काही कळत नाहीये. वल्लरी तुम्ही सगळ्यांनी नेमकं काय केलंय? काल मी जे तुम्हाला सांगितलं तेच मंजुषाच्या विरोधात स्टिंग ऑपरेशन. त्या स्टिंग ऑपरेशनमध्ये तिच्या विरोधात खूप पुरावे सापडले आणि म्हणूनच पोलिसांनी तिला अरेस्ट केलं. आम्हीच पोलिसांकडे ते पुरावे घेऊन गेलो होतो. मला काही कळत नाहीये तुम्ही. ती जी मंजुषा आहे ना ती ह्या सगळ्या मुलींचा सौदा करायला निघालेली अशी शंका होती आम्हाला. आणि आपली जी मीनाक्षी आहे ना तिला सुद्धा गायब मंजुषाने केलं होतं. म्हणजे एक्झाम सेंटरवरून मीनाक्षीला तिने किडनॅप केलं आणि त्याच्यानंतर एका टेम्पोमध्ये घालून ती तिला कुठेतरी घेऊन जात होती. ते बरं झालं आम्ही तिथे वेळेत पोचलो आणि सगळ्या मुलींना तिकडून सोडवलं आणि तिथूनच ह्या सगळ्याची सुरुवात झाली. हो आणि ॲक्च्युली मीनाक्षीला जेव्हा किडनॅप केलं होतं तेव्हा आम्ही कसं तरी तिला त्या लोकांच्या तावडीतनं सोडवलं. पण तेव्हा मीनाक्षीकडनंच आम्हाला कळलं होतं की मंजुषा तिला पकडून घेऊन गेली होती. तेव्हा आम्हाला तिच्यावर डाऊट आला आणि म्हणून त्याचसाठी आम्हाला पुरावे गोळा करायचे होते आणि त्यासाठी तिच्या घरी जाणं भाग होतं. आता सुरुवातीला प्रेरणा जाणार होती स्वयंपाकीण म्हणून पण
एकंदरीतच तिची अवस्था बघता आणि तिला जो त्रास होत होता ते बघून आयत्या वेळी मी गेले आणि मी त्या घरात स्वयंपाक करायला लागले आणि लक्ष ठेवायला लागले. आणि नुसते पुरावे गोळा नाही केले, जीवावर बेतलं होतं तेजाताईंच्या. त्या मंजुषाने आम्हाला पण गोडाऊनमध्ये डांबून ठेवलं होतं. 31च्या रात्री आम्ही त्याच मिशनवर होतो. नशिबाने हर्षद दादा आले आणि त्यांनी आम्हाला त्या गोडाऊन मधून सोडवलं. बघ, आम्ही त्या मंजुषाच्या घरी गेलो, तिथून तेजाताईंना सोडवलं. तेजाताईंना विकायला निघाली होती ती बाई. काय सांगताय तुम्ही? अरे, आम्हाला यापैकी कशाचीच काही कल्पना नव्हती. अरे हर्षित, तुला तर माहित होतं ना? हर्षित, तू काहीच बोलला नाहीस. सांगायचं होतं ना यार. कैसे सांगनार? मैंने तेजा को वादा किया था कि मैं इसके बारे में किसी को कुछ नहीं बताऊंगा, और मुझे आइडिया भी नहीं थी कि ये सब कुछ इतना आगे तक जाएगा. प्रेरणा, आणि तू हे धाडस केलंस? दुसरा पर्याय नव्हता अजित, खरंच सांगते मी तुला. अरे, अतिशय प्रतिष्ठित समाजसेविका म्हणून ही बाई वावरते ना समाजात. गरिबांचा मसीहा असल्यासारखी वागते आणि हे असले धंदे करते. तिला एक्सपोज करणं खूप गरजेचं होतं, म्हणून हे धाडस करावं लागलं आम्हाला. एक मिनिट. हॅलो हॅलो. हॅलो वलेरी मॅडम, मी PSI सचिन मोरे बोलतोय. तुमच्यासाठी एक अत्यंत वाईट बातमी आहे. तुम्ही वेळेत कोर्टात पोहोचू शकलात नाही म्हणून कोर्टाने मंजुषा मॅडमला जामीन मंजूर केलाय आणि त्या सुटल्या. काय? थँक्यू इन्फॉर्म केल्याबद्दल. वल्लरी, काय झालं? कोणाचा फोन होता? ज्याची भीती होती तेच घडलं. मंजुषाला कोर्टाने जामीन दिली. मी वेळेवर कोर्टात पोहोचू नाही शकले म्हणून तिला बेल मिळाली. याची कल्पना होतीच मला, पण आपण ज्या धक्क्यातून आता सावरलोय त्या धक्क्यातून कोर्टात पोचणं अवघड होतं. आता काय करायचं? आपण सावध राहायचं. आता प्रत्येक पाऊल आपण सावधगिरीने उचलायचं. मिठूताई, तुमच्या जीवाला सगळ्यात मोठा धोका आहे. तुम्ही आत्ताच्या आत्ता निघा, गावाला जा. तुमची, गार्गी हितश्रीची आणि तुमच्या आई वडिलांची काळजी घ्या. खूप सावध राहावं लागेल तुम्हाला. त्याच्यातही तुम्ही, मिठूताई नंतर जर का कोणाच्या जीवाला धोका असेल ना, तर तो तुमच्या. घराबाहेर पडायचं नाहीये, लक्षात ठेवा. आणि प्रेरणाताई, इथून पुढे फक्त डॉक्टरांकडे जाण्यापुरताच घराबाहेर पडा, आणि ते सुद्धा अजित भाऊजींसोबत. एकट्याने कुठेही कोणीही बाहेर पडणार नाहीये. आपल्याला सगळ्यांनाच एकमेकांच्या जीवाची काळजी घ्यावी लागणार आहे. ही केस संपेपर्यंत कोणीही रिस्क घेणार नाहीये, कळतंय? मंजुषा जर का जेलमध्ये राहून आपल्यावर असा जीवघेणा हल्ला करू शकते, तर आता तर ती सुटली आहे म्हटल्यावर आपल्या सगळ्यांच्या जीवाला खूप मोठा धोका आहे. त्यामुळे प्लीज सावध राहा, कळतंय?